हॅलो, तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर उज्जैनमधून अविस्मरणीय अशा आठवणी आणि महाकालचं दर्शन घेऊन फायनली आम्ही आमची जर्नी पुढे कंटिन्यू केली, ती म्हणजे महेश्वरकडे. तर महेश्वर हे एक गाव उज्जैनपासून जवळपास 150 ते 160 किलोमीटर आहे. तर महेश्वरला जाण्याचं प्रमुख कारण असं, की आपल्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा एक सुंदर राजवाडा तिथे नर्मदा नदीच्या घाटावरती आहे. तर आपल्या सगळ्यांना माहीतच असेल, की अहिल्याबाई होळकरांचं योगदान आपल्या हिंदू संस्कृतीसाठी किती मोठं आहे. तर जितके ज्योतिर्लिंगावरती मुघलांनी आक्रमण केलं होतं, त्या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार आपल्या अहिल्याबाई होळकरांनी केला होता. तर अहिल्याबाई होळकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महेश्वर या नगरीमध्ये जायचं आम्ही ठरवलं. तर तसं आमच्याकडे दुसरा ऑप्शन होता इंदोर. पण इंदोरपेक्षा आम्ही पहिलं प्रेफरन्स दिलं महेश्वरला आणि तिथे गेल्यानंतर आमचा हा निर्णय अगदी योग्य ठरला. तर नर्मदा नदीच्या घाटावरती उभारलेला हा भव्य किल्ला अतिशय सुंदर आहे. तर बरेच लोक उज्जैन, महाकाल आणि ओंकारेश्वरचं प्लॅन करतात, पण त्यांना महेश्वरच्या या किल्ल्याबद्दल माहिती नाही आहे. तर तुम्ही जर इकडे उज्जैनकडे, मध्य प्रदेशकडे जर प्लॅन करत असाल, तर महेश्वरला नक्कीच तुमच्या ट्रिप प्लॅनमध्ये ॲड करा. ही जागा खूप सुंदर आहे. महेश्वरचा राजवाडा हा खूप मोठा आहे, तर टाइम काढून नक्कीच या राजवाड्याला भेट द्या. तर तिथून आम्ही निघालो आणि आम्ही पोचलो आमच्या नेक्स्ट पॉइंटला म्हणजेच ओंकारेश्वरला. तर इथं आल्या आल्या खूप ट्रॅफिक होतं आणि सॅटर्डे संडे असल्यामुळं खूप गर्दी होती. रूमवरती चेक इन केलं, तर रूम खूप सुंदर होती. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स देईल. तिथून आम्ही संध्याकाळी गेलो नर्मदा घाटेवरती नर्मदा आरती बघण्यासाठी आणि हा जो मोठा ब्रिज दिसतोय त्याच्या पलीकडे होतं ओंकारेश्वरचं मंदिर. तर आम्ही 6-6:30 वाजता घाटेवरती होतो. इंटरनेटवरती सगळीकडे गंगा आरती खूप प्रसिद्ध आहे आणि जसं की आपण पाहिलं असेल की तिथं सगळे पुरुष मंडळी गंगा आरती करतात. पण इथं सगळ्यात चांगली गोष्ट होती म्हणजे मुलींना तो मान दिला होता. म्हणजे त्यांना शिकण्यासाठी असेल किंवा त्या मागचं बॅकग्राऊंड माहित नाही, पण खूप छान वाटत होतं की मुलींना एवढं मोठं प्रोत्साहन दिलं आणि ते एवढं मोठं काम करतायत. त्यानंतर थोडंफार खाऊन घेतलं आणि आम्ही गेलो रूमवरती आणि रूमवर माझं बर्थडे सेलिब्रेशन केलं. त्यानंतर आम्ही रील सुद्धा शूट केलं, ज्याला तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलं. सो ट्रिपची सगळ्यात छान दिवस किंवा छान मोमेंट हा होता. आम्ही सगळ्यांनी इतकं एन्जॉय केलं, इतकं छान वाटलं आम्हाला सगळ्यांना. कारण हा आमचा लास्ट दिवस होता आणि उद्या दर्शन घेऊन आम्ही परत आमच्या परतीच्या प्रवासाला निघणार होतो आणि परत तेच रुटीन. पहाटेचे 4 वाजलेले आहेत. ओंकारेश्वरच्या दर्शनाला आम्ही निघालो आहोत. होप सो दर्शन व्यवस्थित, निवांत आणि लवकर होईल. नक्कीच. जय महाकाल, जय ओंकारेश्वर. तर आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी सगळी इन्फॉर्मेशन काढून ठेवलं होतं आणि आम्हाला असं कळलं की पहाटे 5 वाजता मंदिर ओपन होतं आणि ब्रह्ममुहूर्तमध्ये जे दर्शन आमचं झालं किंवा आम्ही जे घेण्याचा प्रयत्न केला ते खरंच सक्सेसफुल ठरलं. आणि तुम्ही पण जर प्लॅन करत असताल तर कोणत्या पण देवदर्शनाला गेले की आधी मुक्काम करा, दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शन घ्या. व्यवस्थित होतं आणि गर्दी नसते आणि खूप छान आमचं ओंकारेश्वरचं दर्शन झालं. जाताना रोडवरती काहीच गर्दी नव्हती, पण तिथं जाऊन बघतोय तर 200-300 लोक आमच्या आधी रेडी होते. म्हणजे लाईन लागलेली होती. तर आम्हाला असं वाटलं की आम्हीच पहिले असू. बट खूप जण हेच प्रयत्न करतात की ब्रह्ममुहूर्तमध्ये दर्शन झालं पाहिजे. तर पहाटे 5ची आरती असते आणि त्यानंतरच मंदिर ओपन होतं. सगळ्यांना एकच ओढ लागली होती की कधी 5 वाजतात आणि कधी मंदिराचे दरवाजे ओपन होतात आणि श्री ओंकारेश्वरचं दर्शन आपलं होतं. आदल्या दिवशीच काही माझे फ्रेंड्स ओंकारेश्वरमध्ये होते आणि त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की ओंकारेश्वरला खूप गर्दी असणार आहे, तर त्यांना दिवसा
ते गेल्यानंतर 5 ते 6 तास लाईनमध्ये उभारून दर्शन झालं. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की एक दिवस मुक्काम करूया आणि दुसऱ्या दिवशी पहाटे दर्शन घेऊया. तर तुम्ही सुद्धा असंच प्लॅन करा, जेणेकरून तुमचं पण दर्शन खूप छान होईल. प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं एक आपलं वैशिष्ट्य असतं. तसंच ओंकारेश्वरचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं एक अंश नर्मदा नदीच्या अलीकडे आहे तर एक पलीकडे, जे आहे ओंकारेश्वर आणि ममलेश्वर. तर इथं तुम्हाला दोन्ही मंदिर बघायला भेटेल आणि दोन्ही मंदिर खूप सुंदर आहेत. आणि ओंकारेश्वरच्या मंदिरामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचं फोटो सहित त्यांचं लोकेशन असं लावलेलं आहे, जे खूप छान वाटलं. त्याच्यावरनं कळतं की आपले किती ज्योतिर्लिंग झालेत आणि किती अजून पेंडिंग आहे. नर्मदा नदीवरती झुलता पूल म्हणून बांधलेला आहे, जेणेकरून आपण दोन्ही ज्योतिर्लिंगाचं दर्शन इझिली घेऊ शकतो. तर बाहेर येऊन आम्ही नदीच्या दुसऱ्या साईडला गेलो, जिथं होतं ममलेश्वर, आणि तिथलं सुद्धा दर्शन घेतलं. तर तिथलं सुद्धा शिवलिंग खूप छान आहे आणि जुन्या पद्धतीचं हे मंदिर आहे, ज्याच्यावरती खूप कोरीव काम केलेलं होतं. 6 वाजता ओंकारेश्वर मंदिराच्या बाहेर पडून पुलावरनं आम्ही ममलेश्वरला आलो आणि तिथं पण थोडी गर्दी होती, पण लगेच दर्शन झालं. जितक्या पण ज्योतिर्लिंगाचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे, तिथं एक गोष्ट आम्ही ऑब्झर्व केली की महादेवाच्या पाठीमागे माता पार्वतीची मूर्ती आहेच. ममलेश्वरचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही असं ठरवलं की बोटिंग करूया. तर पर हेड ₹100 चार्जेस होते. मंदिरापासनं काल जिथं नर्मदा आरती झाली तिथपर्यंत सोडण्यासाठी. तर हा पण अनुभव खूप छान होता. तर आपल्या महाराष्ट्राचे गुरु श्री संत गजानन महाराजांचं मंदिर मध्य प्रदेशमध्ये आहे आणि ते पण ओंकारेश्वरला असेल हे आम्हाला वाटलं नाही. तर मंदिर अगदी आमच्या हॉटेलच्या जवळच होतं. तर म्हणलं की इतक्या लांब आलोयत आणि आपले संत इथं भेटतायत तर दर्शन घेऊच या. इतकं स्वच्छ आणि सुंदर हे मंदिर तिथं बांधलेलं होतं. अजून एक गोष्ट तिथं आम्हाला अनुभवायला भेटली ते म्हणजे या मंदिरात येणारे जास्तीत जास्त भाविक हे मराठी होते, जे आपल्या महाराष्ट्रातनं मध्य प्रदेशला गेलेत ओंकारेश्वरचं दर्शन घ्यायला. तर तिथून शेगावला जसं अन्नछत्र आहे मोठं, तसंच तिथंच सुद्धा अन्नछत्र होतं आणि तिथं आम्ही प्रसादचा आस्वाद घेतला आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. तर आम्ही ओंकारेश्वरनं खांडव्याला बसने गेलो, तिथून भुसावळला ट्रेननी, आणि भुसावळवरनं पुण्याला आमची अजून एक ट्रेन होती. तर 7 वाजता आम्ही भुसावळला पोहोचलो आणि तिथं थोडंफार सर्च केल्यानंतर आम्हाला अस्सल खानदेशी एक हॉटेल भेटलं, जे इतकं सुंदर होतं आणि तिथलं जेवण केल्यानंतर वाटलं की चला आता आपण आपल्या घरी परत आलोय. कारण मध्य प्रदेशमधलं जेवण आम्हाला खरंच आवडलं नाही. तर या अस्सल खानदेशी जेवणाचा मेनू होता ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, पिठलं, भरीत, ठेचा. मस्त असं जेवण केलं आणि भुसावळवरनं पुण्याला जी आमची ट्रेन होती ती रात्री 9:30ला होती. बट ती तब्बल 4 तास डिले झाली आणि रात्री 1:30 वाजता ट्रेन आली. तर स्टेशनवर बसून आम्ही खूप गप्पा केल्या, खूप मजा मस्ती केली. सो आमची जर्नी खूप म्हणजे खूप मेमोरेबल झाली आहे. तर हे उज्जैनचे व्लॉग तुम्हाला कसे वाटले किंवा तुमचे काही सजेशन असेल तर आम्हाला नक्की सांगा. तर भेटूया अशाच पुढच्या व्लॉगमध्ये. थँक यू. बाय.